गोलंदाज ज्यानं मगाशी सर्वोत्कृष्ट गोलंदाजी हाताळली असा एक हुन्नरी बॉलर. हॅलो, चला आपण मॅच ऑन करूया. दोन्ही टीम्सना शुभेच्छा. पहिलाच बॉल, क्लीन बॉल, सुपर मॅग्निफिसंट, अद्भुत, अविश्वसनीय गोलंदाजी. छाटले जरी पंख माझे, पुन्हा उडेन मी, अडवू शकेल मला अजून अशी भिंत नाही, असं ठणकावून सांगणारं प्रदर्शन. गोलंदाज अजय ठाक, रितेश आहेत. ओ हो हो हो, रितेशची गोलंदाजी. ओव्हर द विकेट, स्टेप आउट झालेत बॉल बॅट ऑन. परंतु इथे पुन्हा एकदा फटका सजवता आलेला नाहीये. गोलंदाजाचं पृथक्करण आपण पाहूया. 3 चेंडू, 1 धाव, 1 विकेट आणि 1 विकेट कोणती घेतली आहे तर फलंदाज ज्यानं मागच्या मॅच मध्ये 49 धावा काढल्या होत्या त्या राजेशची विकेट. इट्स अ गोल्डन विकेट इन द मॅच. फिंगर रोल केल्या. वाव, ओ हो हो हो, अचूकतेचं माहेर घर. गोलंदाज अंकित कशा पद्धतीनं त्याच्या फिंगर्स कडे लक्ष आपण देऊया. कॅमेरामॅनने एक्झॅक्टली जर का कॅप्चर केले असेल तर पाहूया आपण ऍक्शन रिप्ले मध्ये कशा पद्धतीनं बॉलला त्यानं रिलीज केलाय. फिंगर्स रोल करून गती कमी करून फेकला बॉल. ओ वाव, मागचा चेंडू 110-12 किलोमीटरचा होता आणि हा जवळजवळ 120-25 आणि यावेळेला मात्र पेस व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळालंय. जबरदस्त फुलातून मॅजिकल बॉलर अंकित. अंकितची लाईन, अंकितची लेंथ, अंकितचं डायरेक्शन, अंकितचं अँगल, अंकितचं पेस, अंकितचं स्पीड, अंकितचा कॉन्फिडन्स आणि तड बॉडी लँग्वेज आणि त्यानं केलेली ही गोलंदाजी. फक्त 3 धावा 2 बाद आणि षटक क्रमांक पहिलं कसं असायला हवं याचं जबरदस्त मूर्तिमंत उदाहरण. ऍट द एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर, दोज हु जॉईन फर्स्ट बॅटिंग टीम आपण पाहतोय चाचपडताना. इच्छापूर्ती ऐरोली 3ला 2 गडी बाद. आवाज मार.
चला मॅच कडे जाऊया आपण. पहिली गोलंदाजी आणि ही स्ट्राईक लाईन बॉलिंग रिस्ट्रिक्टेड बॅटिंग टीम ऑन ओनली 3. फक्त 3 धाव्यांवर थांबवलंय. अजय आलेत बॉलिंग ट्रॅकवर षटक क्रमांक 2 मध्ये. पहिला बॉल आउट स्विंग केलाय, मिळेल तो डॉट बॉल. 2-3 अशी दयनीय अवस्था, अशी गंभीर अवस्था आपल्याला पाहायला मिळते, जिथे आपण पाहताय की थोडंसं ऍक्सेलरेशन करावं लागेल. फलंदाजांना नंदनवन असलेली विकेट, धावा येत नाहीयेत. त्या धावा येतील का? हाफ ट्रॅकर बॉल आहे, बराच दूर फेकलाय, बराच लांबही केलाय. हा व्हाईट बॉल धावसंख्या 1 पुढे जाईल. धाव आपल्याला पाहायला मिळेल ऍड होत असताना 4 या आकड्यावर 2-4. रसिक प्रेक्षकांना चौकार षटकार हवे असतात. रसिक प्रेक्षकांना मॅचला एन्जॉय करायचं असतं, त्यामुळे चौकार षटकार आले की मॅचला एन्जॉय करतील क्रीडा रसिक. धावा येतील, धावांचा ओघ वाढेल. 3 षटकांचा सामना आहे, वेल नाहीये. हाफ ट्रॅकर बॉल पुन्हा एकदा मागच्याच चेंडूचं प्रतिबिंब उमटत असताना अजून एक व्हाईट बॉल. यावेळेला चांगला बॉल रिलीज केलाय. प्रणितचं चांगलं चेंडूवरची नजर आणि चांगली फ्लेक्झिबिलिटी दाखवत असताना मजबूत बांध्याचा प्रणित. यावेळेला लाईन आपण पाहूया. पंचांकडे आपलं लक्ष असणार आहे, त्यामुळे पंच अपडेट करतायत. हा बायचा खर तर कदाचित बॉल अंगाला लागलाय का? अंगाला लागलाय बॉल. ओके, अंगाला लागला असेल तर मग धाव नाहीये, नाहीतर मग ओव्हरची ती एक्स्ट्राची धाव ऍड झाली असती. एनिवेज बायची रन ज्याला आपण म्हणतो. उडवलाय बॉलला, मागे गेलाय, कुठे गेलाय आपण बघूया. कदाचित डिक्लेअर झोन कडे गेलाय. एकच धाव, धावसंख्या 6. 6 रन स्कोर बोर्ड पे. सहा धावा, 6. 6 रन 4 गेंदे. येस, 10 बॉलचा खेळ झालाय. 6 धावा, अतिशय कमी आणि लघुत्तम धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. स्ट्रगल करतायत, चाच पडतायत आणि इथे अजून एक अपील होत असताना अपील खरास होईल, परंतु येईल बॉल. डॉट, अजून एक डॉट बॉल. डॉट बॉल पर्सेंटेज आता वाढत चालले, दबाव वाढत चाललाय, प्रेशर वाढत चाललंय. आणि या खेळामध्ये खर तर दबाव वाढला की तुम्हाला रणनीती बदलावी लागते. रणनीती अजूनही बदलली नाहीये फलंदाजी करणाऱ्या टीम कडनं. आक्रमण कुठेही झालेलं नाहीये फलंदाजी करणाऱ्या टीम कडनं. आक्रमण हे तुम्हाला करावं लागेल, कमबॅक हे तुम्हाला करून द्यावं लागेल. चेंडू तुमच्यापर्यंत येणार नाहीये, तुम्हाला चेंडू पर्यंत पोहोचणं फार गरजेचं आहे. फुल टॉस, आणि इथे हा फटका जर का आपण पाहिला ना, त्या फटक्यामध्ये ताकदही होती, टायमिंग सुद्धा होता आणि फुटवर्क सुद्धा आपल्याला पाहायला मिळालं. शेवटचा बॉल का होईना, अखेरीस दुसरं षटक हॅपी एंडिंग आपल्याला पाहायला मिळाले. थोडेसे शफल झाले, थोडे पुढे आले आणि फुल टॉस घेतला आणि आलेला हा गगनभेदी आणि गगनचुंबी षटकार.
शेवटचं षटक आहे, दूरवरनं फेकलाय आणि हा नो बॉल. बॉल हातातनं निसटला आणि तेच काहीसं आपण पाहिलं. धावसंख्या खर तर पोहोचली ती 13 या आकड्यावर. 2-13. आता शेवटचं षटक आहे. शेवटचं षटक म्हटलं की मग आक्रमकतेचं षटक, शेवटचं षटक म्हटलं की मग हाणामारीचं षटक. या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा काढण्याचा प्रयत्न असतो आणि पहिल्याच बॉलवर नो बॉल आणि त्यानंतर आलेला हा ऑन साइडचा ऑन द राईट षटकार. चौकार चौकार. शांत सुरुवात झाली आहे मॅच मध्ये. लेग ब्रेक केला बॉल, अगेन्स्ट द स्पिन केले, बॉल गेला डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये. फिल्डर आहेत तिकडे आणि बॉल मात्र नक्कीच जोपर्यंत अडवतील तोपर्यंत काही धावा मिळतील. 1-2 मध्ये कन्वर्ट केले. 2 टोटल स्कोर पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या झाली ती 21-21 ऑन बोर्ड. खर तर आतापर्यंतच्या प्रवासामध्ये मागच्या काही चेंडूंचा उल्लेख करायचा झाला तर एकही मोठा फटका आलेला नाहीये. शेवटच्या उर्वरित काही चेंडूंचा खेळ शिल्लक असणार आहे. 3 चेंडू, त्याच्यामध्ये अजून एक बॉल डॉट येईल. आता शेवटचे उर्वरित 2 चेंडू शिल्लक असणार आहेत, आपल्याला पाहायला मिळतील. 2 मध्ये किमान एक षटकार, एक चौकार जर का आला तर जरूर 30+ धावसंख्या आपल्याला पाहायला मिळणार आहे. तसं घडेल का? मॅच फिनिशरची भूमिका ही करता आली पाहिजे. शेवटचा बॉल, टार्गेट सेट होणार आहे. मार्केटमध्ये जर का टिकायचं असेल तर स्वस्त नाही, सर्वोत्तम व्हावं लागतं आणि बेस्ट द्यावं लागतं. एकच बॉल फेस करण्यासाठी आले, त्या एका बॉलवर 6 धावा जर का उमटवल्या तर पाठीवर कौतुकाची थाप मिळेल. 3 षटकांचा सामना आहे. पुढे गेले, स्टेप आउट झाले, बॉल सोडून दिलाय. पंच सांगतात की हा डॉट बॉल आहे, त्यामुळे मिळेल तो खर तर डॉट आणि त्यामुळे धावसंख्या थांबेल 21 आणि धावा काढायच्या आहेत. धावसंख्या झाली ती 22 आणि काढायच्या आहेत त्या 23. 18 चेंडू आणि 23 धावा. हे खर तर इक्वेशन आपल्याला पाहायला मिळणार. हे मॅथमॅटिक्स ऑन अ स्क्रीन आपण पाहताय. की स्कोररच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण लाईव्ह ब्रॉडकास्ट करतोय. 18 गेंदे जीतने के लिए 23 रनों की जरूरत. आम्ही लगेचच मयुरेश म्हात्रे आणि प्रणित या खेळाडूंना विनंती करू की आपण लगेचच मैदानाचा ताबा घ्या आणि टीम इच्छापूर्ती ऐरोली आपण लवकरात लवकर फिल्डिंग सेटअप करून घ्या. नेक्स्ट मॅच मध्ये आम्ही करू दोन्ही टीम्सना वाईट, जिथे आपण पाहताय की भूमी 11 टीम मांडा आणि दिविशा 11 टीम ऐरोली. बोनकोडे मांडा या टीमच्या जागेवर टीम बोनकोडे 11 बोनकोडे हा संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे टीम बोनकोडे आणि टीम ऐरोली कॅप्टन टॉसर लगेच या. ओपनिंग पेअर लगेच पाठवा आणि या ऐकूया डीजे मास्टर्सच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत.
चला ओपनिंग पेर मैदानामध्ये आलेली आहे, त्यामुळे मॅच लवकर ऑन करा. घड्याळामध्ये बरोबर 1:16 झालेत. मयुरेश म्हात्रे आणि मयुरेश म्हात्रेचा पहिला पेटेंट स्ट्रोक जागेवरनं स्टँड अँड डिलिव्हर आणि मॅचला खर तर मी म्हणेन गगनचुंबी षटकारानं आकार देत असताना धावांचा आलेख आणि धावांचा ओघ मात्र वाढत असताना पहिलाच बॉल हाय अँड हँडसम षटकार. ट्रिगर मोमेंटला होते, शफल झाले, परंतु बॉल डिक्लेअर झोन कडे गेलाय, परंतु फटका फार छान होता. एक जाव 7 धावा. सलामीला गेलाय, किल्ला खर तर लढवतोय आणि धावसंख्येला वर चढवतोय. अजून एक फुल टॉस बॉल. ओ हो क्या बात आहे. हा फटका पाहिला आणि या फटक्यातून अनेक गोष्टी तुम्हाला एकाच वेळी शिकता येतील. एक म्हणजे बॅट्समन म्हणून तुमच्याकडे एकाग्रता असायला हवी, दुसरं म्हणजे डोकं स्थिर, चेंडूवरची नजर, फुटवर्कचा वापर आणि चेंडू किती गतीने येतोय ही समजण्याची कला, स्किल तुमच्याकडे असायला हवं. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये. आणि नंबर 3 म्हणजे तुमच्याकडे असायला हवं योग्य तो फुटवर्क आणि बॉडीचा बॅलन्स. बॅट्सविन चांगली होती आणि बॉलला प्रॉपर मिडल केलाय, जिथे खेळायचं होतं तिथेच खेळलाय. मयुरेश म्हात्रे याच्या बॅटमधनं आलेला हा अजून एक षटकार. अपने प्रदर्शन से मैदान पर आग लगाने वाला खिलाडी एंड द नेम इज मयुरेश म्हात्रे. धावसंख्या आपण आतापर्यंतच्या प्रवासामध्ये पाहताय ती 13 आणि आता काढायच्या त्या फक्त आणि फक्त 10 धावा. 23 छोट टार्गेट आहे. मॅचला फिनिश करण्याचा मनसूबा आहे. चांगला वापरा खर तर हा बॉल पुन्हा एकदा चांगलाच हाताळलाय. क्षेत्ररक्षक तिकडे आहेत, झेल टिपतील आणि फलंदाज क्रमांक 1 मिळालेला हा धक्का.
धावसंख्या 13, अजूनही 10 धावा काढायचे आहेत. मला वाटतं हे तिकडे न्यू बॅट्समन इन ॲट नंबर 4, हितेश. आणि हॅट्रिक बॉल, गोलंदाज हेमंत. हॅट्रिक चेंडू मैदानामध्ये चांगला खेळून काढलाय. बॉल गेला डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये आणि मिळेल हा चौकार. आता काढायचे ते फक्त 6 धावा. मॅच पासून दूर जातोय फिल्डिंग करणारा संघ. या मॅच मध्ये खर तर कमबॅक करता आलं नाहीये. आता जिंकण्यासाठी फक्त 6 धावांची गरज. चला नेक्स्ट मॅच. टीम बोनकोडे, कॅप्टन कुठे आहात? टॉसड या. येस, बी जॉईन विथ अस. थँक्यू फॉर बिंग अ पंक्च्युअल. आणि या मॅचला ऑलमोस्ट फिनिश करणारा हा आलाय. अजून एक षटकार आणि मॅचला फिनिश केलं ते नुकत्याच आलेल्या फलंदाजानं. त्याचंही आपण कौतुक करूया, रितेश आणि हितेश. आणि या मॅच मध्ये बऱ्याच चेंडूंच्या फरकानं सामना खिशात घातलाय. दुसरा विजय संपादित करणारा पहिला संघ आजच्या दिवसामध्ये. खर तर प्री क्वार्टर फायनल पर्यंत त्याचा प्रवास निश्चित करतोय. आम्ही अभिनंदन करू टीम शिवराम स्मृती, टीम कोपरखिरणे. अभिनंदन अनिकेत ऍज अ टीम कॅप्टन. नेक्स्ट मॅच आपण टॉससाठी इन्व्हाइट करूया दिशा 11 ऐरोली आणि टीम बोनकोडे 11 बोनकोडे. ऐरोली टीम कॅप्टन